नमस्कार मित्रांनो, आज आपण 26 एप्रिल 2026ला इयत्ता 7वीची पेपर 1 भाषा व गणित हा पेपर दिला असेल. नक्कीच आपल्याला पेपर सोपा गेला असेल. परीक्षा परिषदेने अतिशय सोपा आणि चांगला पेपर काढलेला होता. तर आपण या पेपरचे जे संभाव्य उत्तरे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न सर्वप्रथम आपल्याला विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. विजातीय स्वरांची जोडी विचारलेली आहे. प्रश्न पहिला, सजातीय नसणाऱ्या, तर पर्याय क्रमांक 3 ए आणि ऐ हे पर्याय आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, विसंगत शब्द ओळखा, तर यामध्ये पहिला, तिसरा आणि चौथा हे विसर्गसंधी आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 षडानन हे उत्तर त्याचं आहे. नंबर 3, याच्यामध्ये क्रियापद विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 शेतकरी शेतात राबत असतो हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, शब्दाला जोडून येणारे अव्यय याच्यामध्ये विचारलेला आहे, दाखवलेला आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय हे बरोबर आहे. आणि प्रश्न 5वा, वेगळा शब्द ओळखा, तर थाप पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6वा, वेगळा शब्द ओळखा, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 सामना हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, विभक्ती ओळखा, तर पर्याय क्रमांक 4 तैया ही विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर 3 आहे, चतुर्थी. प्रश्न क्रमांक 9 हे प्रयोग ओळखा, तर हा पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे, आकर्मक कर्तरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला आहे की विरामचिन्हे, तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 खूप धावपळ झाली हे पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न 11वा, वाक्याचा प्रकार ओळखा, तर हे एकमेकावर अवलंबून असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 मिश्र वाक्य हे उत्तर आहे. पुन्हा प्रश्न 12वा, काळ ओळखा, पूर्ण वर्तमान काळ आहे. आणि प्रश्न 13वा, चिंतामण लक्ष्मण खानोलकर यांचं कोणतं टोपण नाव आहे, तर पर्याय क्रमांक 1 आरती प्रभू हे टोपण नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कवितेवर आधारित, दीनबंधू कोणाला म्हटलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 मजुराला. प्रश्न 15वा, अपंगांना कोणाचा आधार असतो, पर्याय क्रमांक 4 अंधार. प्रश्न 16वा, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आलेला आहे, तर दीन हा आलेला आहे. त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आलेला आहे. प्रश्न 17वा, तर पर्याय 4 पानगळीचे. प्रश्न 18वा, वृक्ष निष्पर्ण झालेले आहेत, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19वा, पर्याय क्रमांक 3 चैतन्य. प्रश्न 20वा, तर वेगळा शब्द दिव्या हा आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा, पर्याय क्रमांक 4 मृत्युंजय हा शुद्ध शब्द आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा, पर्याय क्रमांक 3 पांढरा कावळा हा अलंकारिक शब्द वेगळा आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, त्याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 भुकेने व्याकुळ होणे. त्यानंतर प्रश्न 24वा, त्याचा पर्याय क्रमांक 3 शक्ती एकवटणे. आणि प्रश्न 25वा, दिलेली म्हण आहे, पर्याय क्रमांक 4 दात कोरून पोट भरत नाही. अशा प्रकारे आपण मराठीचे 25ला 25 प्रश्न सोडवलेले आहेत. आय होप
तुम्हाला 25पैकी 25 बरोबर आलेले असतील, 50 मार्क मिळतीलच. कोणाकोणाला 50पैकी 50 मार्क मिळालेले ते कमेंटमध्ये सांगा. आता लगेच आपण गणिताचा पेपर सुरू करत आहोत. गणिताच्या पेपरमध्ये 26व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे, गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत. तर वेळेअभावी व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून आपण थोडेच प्रश्न घेणार आहोत. तर त्यामध्ये प्रश्न पहिला आलेला आहे, प्रश्न 26वा. जो षटकोन आहे त्याच्या एकूण कोनाच्या मापाची बेरीज. त्याचं पर्याय क्रमांक 26चं प्रश्न क्रमांक 26चं पर्याय क्रमांक 4, 720. 2 चौकोन येतात त्याच्यात. त्यानंतर प्रश्न 27वा आहे, दोरी तोडलेली आहे 8 ठिकाणी, तर ते 9 तुकडे होतील. तर त्याचा पर्याय आपण कॅल्क्युलेशन केलं तर पर्याय क्रमांक 3, 800 डेसिमीटर येईल. त्यानंतर प्रश्न 28वा आहे, 8.1/2 किलोमीटर म्हणजे किती मीटर. आपल्याला माहितीच आहे, 8 किलोमीटर म्हणजे 8000 मीटर आणि 8.1/8 आहे. तर 1/8 म्हणजे 1000चा 8वा भाग म्हणजे 125, म्हणजे पर्याय क्रमांक 4, 8125 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न. 29वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29. त्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर पर्याय क्रमांक 2, 108 सेमी असा येतो. त्यानंतर प्रश्न 30वा, वर्तुळाचा व्यास वगैरे विचारलेला आहे. तर 2πr πr² असे सूत्र जर आपण व्यवस्थित टाकले, 2πr जर केलं परिघ निघतो आणि त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1, 6,60,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. लगेच आपण पुढचे प्रश्न पाहूया. यानंतर पर्याय क्रमांक 36 व 37 आलेखावर विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 36 जे आहे, आपण एकूण फळझाडांची बेरीज केली तर 225 असा पर्याय येतो, त्याचं उत्तर येतं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे 37, तर 37चा 2 पर्याय येतो आणि पर्याय प्रश्न क्रमांक 38 या प्रश्न क्रमांक पुढील पानावर आहे. प्रश्न क्रमांक 38 याचा पर्याय क्रमांक 1, म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं 255 भागिले 225 तर 17/15 असं त्यांचं गुणोत्तर येतं. पुढील प्रश्न जे आहेत ते आपण व्हिडिओ फार मोठा होत आहे त्यामुळे दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला दाबा. थोड्याच वेळात मी पुढील व्हिडिओ तयार करत आहे. आणि आपण कोणत्या शाळेतून व्हिडिओ पाहत आहात, कोणत्या शाळेचे आहात, कोणत्या गावाचे आहात आणि आपल्याला आत्तापर्यंत किती मार्क पडलेले आहेत एवढ्या प्रश्नामध्ये हे कमेंटमध्ये सांगा. आपल्या कमेंटमुळं आम्हाला उत्साह भेटतो, आनंद वाढतो. आपण चॅनलला लाईक कराल ही अपेक्षा. धन्यवाद.